आमदारकीच्या निवडणुका आता शेवटच्या टप्प्यात आलेल्या आहेत आणि अवघ्या 2 दिवसावर मतदान प्रक्रिया आहे आणि आपण शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख आणि महायुतीचे घटक पक्ष आहात। एकंदरीत मतदारसंघातील परिस्थिती तुम्हाला काय वाटते? साहेब, मी एक शिवसेनेचा उपजिल्हा प्रमुख, या विधानसभेचा प्रमुख या नात्यानं मी सगळा मतदारसंघ फिरलेला आहे साहेबांसोबत। आणि साहेबांचं एवढं चांगलं काम आहे, माननीय संजय बनसोडे साहेबांचं। त्यांनी जे काम केलेलं आहे 5 वर्षामध्ये, मागच्या 5 वर्षामध्ये जे काम केलेलं आहे, त्यांनी विकासाच्या नावावर ही निवडणूक लढलेली आहे आणि त्या विकासाच्या नावावर त्यांनी मत मागत आहेत। आणि समोरची जी पार्टी आहे त्यांच्याकडे कुठल्या प्रकारचं विजन नाही किंवा ते काही काम केलेलं नाही त्यांनी, त्याच्यामुळे त्यांना मतदान मागायचा कुठल्या प्रकारचा अधिकार नाही। आणि हाच प्लस पॉईंट माननीय संजय बनसोडे साहेबांना आहे की त्याच्यामुळे हे प्रचंड बहुमताने निवडून येतील, प्रचंड बहुमताने निवडून येतील। आणि मला असं वाटतंय की बाकीच्या दुसरे जे लोक आहेत, मतदार आहेत, त्यांना सुद्धा मी आवाहन करू इच्छितो आपल्या मार्फत की आपलं मत सुद्धा वाया घालू नये। साहेब, मागच्या वेळेस जे आता शिंदे साहेबांनी, माननीय मुख्यमंत्री साहेब एकनाथरावजी शिंदे साहेब जे आहेत, त्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जी आणली, मला वाटते लाडक्या बहिणीमुळे, त्या लाडक्या बहिणीच माननीय संजय बनसोडे साहेबांचा प्रचंड बहुमताने विजय करतील।